पद्धतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे. पुढची काय भूमिका असणार आहे नेमकी तुमची? मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा यांच्या वतीनं जो काल भ्याड हल्ला झाला त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, अजून कुणालाही अटक या ठिकाणी केलेली नाही. मग त्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडेल, कोण बी कायदा हातात घेईल. ते स्वतःच्या पत्नीसोबत आलेले होते. त्यांनी बाहेर काढलं, काळं पासलं, त्यानंतर पुन्हा गाडीतनं बाहेर काढलं, कपडे पाडले. हा अत्यंत प्राणघातक हल्लाच मानावा गेलेला. ही पूर्वनियोजित कट आहे आणि ह्याच्यामध्ये जर जामीन झाली, पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला, तर आम्ही सोलापूर शहर असो, अक्कलकोट असो, त्या दिवशी एक तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. त्याची समज द्यावी, त्यांना विनंती करावी, यासाठी आम्ही आता ग्रामीण SP ना भेटलो आणि निवेदन देण्याचा सगळ्या लोकांनी आमच्या, मग प्रताप असेल, मिलिंद भोसले असतील, नाना असतील, या सर्व लोकांनी, शेखर फंड, हे सगळे आपापल्या परीनं सगळे उद्याच्याला आम्ही जी आखणी करणार आहोत. त्यानंतर काय करायचं ते आम्ही निश्चित ठरवणार. पण नाही, प्रतिसाद चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे म्हणून त्यांची जर जामीन झाली तर त्याचं आंदोलन तीव्र होईल. त्यामुळं त्यांनी दखलच घ्यावी, अशा पद्धतीने आमची मागणी. अक्कलकोट नंतर जिल्हा बंद, हे सगळं आम्ही आज संध्याकाळी सगळे आम्ही जमून काय कुठल्या दिशेनं जायचं सर्वांना बोलावून त्याची चर्चा करून निर्णय घेणार. काढण्यामागे सरकारचा हात आहे असं प्रवीण गायकवाड बघा, कुणाचा हात आहे कुणाचा पाय आम्हाला हे बघायचं नाही. जो समाज प्रबोधन करतो त्या माणसाला अशा पद्धतीनं भ्याड हल्ला व्हावा, त्यांच्या सौभाग्यवती बरोबर असताना झालेला भ्याड हल्ला कदापि समाज सहन करणार नाही.